गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसचा राज्यात दारुण पराभव झाला, 17 वरून 2च आमदार निवडून आले, या पराभवाला नेमकं कोण जबाबदार आहे? काँग्रेसचं काय असं चुकलं? राज्याचं नेतृत्व जबाबदार आहे या प्रकारचा पराभव व्हायला. राजकारणात निवडणुकीत जय पराजय होतात, पण या प्रकारचा पराभव काँग्रेससारख्या 129 वर्षीय पक्षाला होणं हे काँग्रेसच्या दृष्टीने मला चांगलं दिसत नाही किंवा पटत नाही म्हणेन. आणि याला कारण काँग्रेसच आहे. तुम्ही म्हणताय नेतृत्व जबाबदार आहे पराभवासाठी. केंद्रातलं नेतृत्व की राज्यातलं नेतृत्व? मी राज्यातलंच आहे. मी एकदम स्पष्ट बोललो, राज्यातलं नेतृत्व. मुख्यमंत्री जबाबदार आहे असं तुमचं म्हणणं आहे, तर तुम्ही ही बाब काँग्रेस हायकमांडला सांगितली? एकदा नाही, दोनदा सांगितली. नारायण राणेंसमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत असं बोललं जात आहे. त्यातला एक महत्त्वाचा पर्याय असा आहे की स्वाभिमान जो संघटना आहे तिचं पक्षात रूपांतर करून स्वाभिमानच्या कार्ड निवडणुकीत वापरून उमेदवार उभे करणे. या पर्यायाकडे तुम्ही कसं बघता? नाही, आता मी काय ते निर्णय घ्यावा, मी कोणत्या दिशेने जावं हे मला वाटतं मी अजून ठरवलेलं नाही. आज तरी काँग्रेसमध्ये आहे. जेव्हा काँग्रेस सोडायचा प्रश्न येईल तेव्हाच हे मुद्दे नवीन निर्माण होतील ना. आज तर नाही आहे. त्यामुळे तुमच्या मनात आहे ते माझ्या मनात नाही आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तुम्ही तोफ टाकताय, त्यांचं वस्त्रहरण करताय, हे कसं काय? म्हणजे ते माझ्यावर टीका करतात, मी उत्तर देतोय. ते टीका ज्या प्रकारे, खरं म्हणजे काय कारण नाही. त्यांनी लोकांचे आभार मानायला जाणं लोकसभेच्या विजयामुळे, किंवा कोकणाच्या विकासाबद्दल, बेकारीबद्दल, काही योजनाबद्दल हे बोलायला पाहिजे ना. जे लोकांच्या जीवनाबद्दल बोलायला पाहिजे, तरुणांच्या नोकरी धंद्यावर. हे न बोलता नारायण राणे दिसतात त्यांना. मी त्यांचा कदाचित आवडता असेल किंवा त्यांना माहिती आहे हा कर्तृत्ववान माणूस, माझं कर्तृत्व कसं आहे, काम मी कसं करतो हे त्यांनी जवळून पाहिलंय. आणि तो असा व्यक्ती त्यांच्याकडून गेला याचं दुःख आहे, आणि त्यामुळे त्यांना सगळीकडे मीच दिसतो. पण उद्धव ठाकरेंचंही कर्तृत्व आहेच की. त्यांनी आता 18 खासदार निवडून आणलेले आहेत. त्यांचं कर्तृत्व नाही. तुम्हालाही अभिप्रेत आहे माझ्या उत्तराचं. ती मोदींची कृपा आहे.